नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक धमाकेदार व्हिडिओ घेऊन आलेले आहे की व्हिडिओ एडिटिंग कसं करायचं। अत्यंत सोप्या पद्धतीने व्हिडिओ एडिटिंग कसे करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे। जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करायचं काहीच येत नसलं तरी तुम्ही हे व्हिडिओ पाहून तुम्ही एडिटिंग करू शकता। साइडने तुम्हाला मोबाईल स्क्रीन दिसत असेल। मी स्वतः जे एडिटिंग करते त्याच ॲपची तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्या ॲप्लिकेशनचं नाव आहे पॉवर डायरेक्टर। सर्वप्रथम तुम्हाला जे आहे तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे आणि पॉवर डायरेक्टर ॲप आपल्या मोबाईलवर डाउनलोड करून घ्यायचे आहे। ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर त्याला ओपन करा। तुम्हाला एक असा इंटरफेस येईल। या ठिकाणी तुम्हाला दाखवलेला आहे न्यू प्रोजेक्ट, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यावर तुमच्या समोर 5 साइज ओपन होतील। जर तुम्हाला यूट्यूबचे मोठे व्हिडिओ एडिट करायचे असले तर 16.9 ही साइज निवडा आणि जर तुम्हाला रील्स व्हिडिओ एडिट करायचे असले तर 9.16 ही साइज निवडा। आज मी तुम्हाला सॅम्पलसाठी लॉंग व्हिडिओ एडिट करून दाखवणार आहे। त्यासाठी मी जे आहे 16.9 ही साइज निवडते आणि जे व्हिडिओ मला एडिट करायचे आहेत ते व्हिडिओ यामध्ये मी ॲड करून घेते। तुम्हाला जे आहे एकामागे एक व्हिडिओ क्लिप ॲड करून घ्यायचे आहेत। व्हिडिओ क्लिप ॲड केल्यानंतर असा इंटरफेस येईल। सर्वप्रथम हे जे टाइमलाइन आहे त्यावरती तुम्हाला कोणत्याही एका क्लिपवरती क्लिक करायचं आहे। जेव्हा तुम्ही त्याच्यावर क्लिक करता तेव्हा तुम्हाला पेन्सन आयकॉन दिसेल। तुम्हाला त्या पेन्सन आयकॉनवर क्लिक करायचं आहे। सर्वात प्रथम जे आहे ते तुम्हाला व्हिडिओ प्ले करायचा आहे आणि जिथपर्यंत व्हिडिओचा एक्स्ट्रा पार्ट आहे तिथे जाऊन आपल्याला व्हिडिओ स्टॉप करायचा आहे। स्टॉप केल्याच्या नंतर तुम्हाला शिफ्ट कटवर क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओचा एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून टाकायचा आहे। असंच तुम्हाला प्रत्येक क्लिपचं सेम प्रोसेस करून टाकायची आहे। त्यानंतर जो दुसरा ऑप्शन आहे आवाज कमी जास्त करायचा। ज्या क्लिपचा तुम्हाला आवाज कमी जास्त करायचा आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करून कमी जास्त करून घेऊ शकता। त्यानंतर तिसरा ऑप्शन जो आहे ऑडिओ मिक्सिंग, याच्यावर पण तुम्ही आवाज कमी जास्त करू शकता। त्यानंतर ऑडिओ टूलचं पण ऑप्शन आहे, यामध्ये तुम्ही आवाज चेंज करू शकता। पुढचं जे ऑप्शन आहे फिल्टर, यामध्ये तुम्ही फिल्टर लावू शकता। त्यामध्ये बरेच फिल्टर तुम्हाला पाहायला भेटतील, त्यापैकी तुम्हाला जे आवडतं ते फिल्टर तुम्ही लावू शकतात आणि फिल्टरला जे आहे तुम्ही कमी जास्त पण करू शकता। त्यानंतरचं जे ऑप्शन आहे ॲडजस्टमेंट, यामध्ये तुम्ही व्हिडिओची कलरिंग मॅनेज करू शकता, जसे की कॉन्ट्रास्ट, ब्राईटनेस कमी जास्त करू शकता। त्यानंतरचा जो ऑप्शन आहे व्हिडिओ स्पीडचा, जर तुम्हाला व्हिडिओ स्लो मोशनमध्ये करायचा असेल तर त्याची स्पीड कमी करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ फास्ट करायचा असेल तर त्याची स्पीड वाढवा। त्यानंतर तुम्हाला इफेक्ट्सचा ऑप्शन भेटतो, यामध्ये तुम्हाला भरपूर इफेक्ट्स पाहायला भेटतात, तुम्ही तुमच्या म्हणण्यानुसार लावू शकतात। त्यानंतर जे ऑप्शन आहे हे आपल्या काहीच कामाचे नाही। त्यानंतर तुम्हाला पुढे यायचं आहे। पुढे आल्यानंतर एक ऑप्शन आहे रोटेट नावाचा। जर तुमचा व्हिडिओ आडवा, उभा किंवा क्रॉस झाला असेल तर तुम्ही त्याला सरळ करू शकता। त्यानंतरचं जे ऑप्शन आहे त्याचं नाव आहे फ्लिप। जर तुम्ही त्याच्यावर क्लिक केलं तर माझा हे हात इकडून दिसेल आणि हे हात इकडून दिसेल। त्यानंतर जो कामाचा ऑप्शन आहे डुप्लिकेट, जर तुम्हाला एका क्लिपच्या 2 क्लिप करायच्या असल्या तर तुम्ही त्याच्यावर क्लिक करून 2 क्लिप बनवू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच। मला उम्मीद आहे की आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग कसं करायचं हे समजलंच असेल। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा।